प्रेज द लॉर्ड. सर्वांचं स्वागत आहे. पुन्हा एकदा आपण रविवारच्या भक्तीमध्ये एकत्र जमलेला आहोत आणि सर्वजण आपापल्या घरी आहे आणि मी आशा बाळगतो परमेश्वर तुम्हा आणि मला सर्वांना आशीर्वादित करत आहे. आणि आजचं वचन आपण बघणार आहोत प्रेषितांची कृत्य याचा 2रा अध्याय आणि वचन 28 मध्ये, आणि त्याचप्रमाणे स्तोत्रसंहिता 16वा अध्याय आणि याचं वचन 11. प्रेषितांची कृत्य याचा 2रा अध्याय आणि 28 वचन, स्तोत्रसंहिता 16वा अध्याय आणि 11 वचन. मी वाचतो. प्रेषितांची कृत्य याचा 2रा अध्याय आणि 28 वचन. जीवनाचा मार्ग तू मला कळविले आहे, तू आपल्या समक्षतेने मला हर्षभरित करशील. त्याचप्रमाणे स्तोत्रसंहिता याचा 16वा अध्याय आणि 11 वचन. जीवनाचा मार्ग तू मला दाखवशील, तुझ्या सानिध्यात पूर्ण आनंद आहे, तुझ्या उजव्या हातात सौख्य सदोदित आहे. आपण प्रार्थना करू. सर्वसमर्थ परमेश्वर, या वचनाला तू आशीर्वादित कर. परमेश्वरा, आमच्या प्रत्येक समस्येचं तू निराकरण कर. आम्हाला जीवनाचा मार्ग कळव परमेश्वरा. हो परमेश्वरा, धन्यवाद देतो परमेश्वरा. पुढील वेळ आम्ही तुझ्या हाती सोपवतो. आमचं सांभाळ कर. ही छोटीशी प्रार्थना आमचा तारणारा प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने करतो म्हणतोय. आमेन, आमेन. प्रेज द लॉर्ड. आणि आपण जेव्हा पाहिलं असतं स्तोत्रसंहिता 16वा अध्याय आणि 11व्या वचनामध्ये, त्याचप्रमाणे प्रेषितांची कृत्य याचा 2रा अध्याय आणि 28व्या वचनामध्ये, याच्यामध्ये जीवन बद्दल सांगितलेलं आहे. आणि आजचा जो विषय आपला आहे, या संदेशाचा जो विषय आहे ते आहे म्हणजे जीवन. माझ्या प्रियांनो, कधी आपण कोणाला विचारलं जीवन म्हणजे काय, तर कोणी काय म्हणेल ना, कोणी म्हणेल जीवन एक सर्कस आहे. जीवन वरती सर्कस सारखं वरती जातं आणि खाली येतं. जीवन एक झुल्यासारखं आहे. अशा प्रकारचे बरेचसे उत्तर आपल्याकडे येणार आहे. परंतु जीवनाचा खरा अर्थ काय आहे, जीवन म्हणजे काय, तुम्हाला आणि मला परमेश्वराने जीवन दिलेलं आहे आणि या जीवनाचा अर्थ काय आहे. पवित्र शास्त्र असे एक पुस्तक आहे या पूर्ण जगामध्ये, फक्त एकच, की आपल्याला जे आज मी काही 5 प्रश्न आहे आणि ते तुमच्यासमोर सादर करतो आणि याचं उत्तर आपल्याला मिळू शकतं. तेच प्रश्न तुम्हाला पण पडतात आणि मला पण बरेचदा हे प्रश्न पडलेले होते. प्रश्न नंबर 1 असा आहे की मी कशासाठी उत्पन्न झालो. नंबर 1. नंबर 2, परमेश्वराने मला का बनविले. नंबर 3, मी ह्या पृथ्वीवर मी येथे कशासाठी आहो. नंबर 4, मी येथून कुठे जाणार. आणि नंबर 5, जीवनाचा अर्थ काय आहे. हे प्रश्न तुम्हाला पण पडतात आणि मला पण बरेचदा पडलेले होते. माझ्या प्रियांनो, कधी आपण पाहिलं तर जीवन हे परमेश्वराकडून मिळालेलं एक बक्षीस आहे. एक खूप मौल्यवान असं आपल्याला हे गिफ्ट परमेश्वरानं दिलेलं आहे. त्याचप्रमाणे जीवन माझ्या प्रियांनो आज आहे, उद्या नाही आहे. आपल्याला हे जीवन कुठून मिळालं. आईवडिलाकडून. त्यांना कुठून मिळालं. त्यांच्या आईवडिलाकडून. कधी आपण उत्पत्तीचा 2रा अध्याय आणि 7वं वचन आपण कधी वाचलं तर आपण बघूया. उत्पत्तीचा 2रा अध्याय, सगळ्यांकडे बायबल आहे. 2रा अध्याय आणि 7वं वचन. मग परमेश्वर देवाने
जमिनीतील मातीचा मनुष्य घडीला व त्याच्या नाकपुड्यात जीवनाचा श्वास फुंकला आणि तेव्हा मनुष्य जीवधारी प्राणी झाला. माझ्या प्रियांनो, पवित्र शास्त्रामध्ये 3 प्रकारच्या जीवनाविषयी सांगतो. एक आहे शारीरिक जीवन. हे मनुष्याची रचना झाली तेव्हा मिळालेलं असतं. दुसरं आहे आत्मिक जीवन. हे जीवन तारण प्राप्त झालेले जे मिळालेले जे जीवन आहे परमेश्वराकडून मिळालेले एक बक्षीस आहे. येशू ख्रिस्तावर विश्वास केल्याने हे मिळतं. त्याचप्रमाणे एक सार्वकालिक जीवन म्हणजे अनंत जीवन. हे परमेश्वराची विशेषता आणि त्याचा स्वभाव आहे. कधी आपण योहानाचे पहिले पत्र 5व्या अध्यायामध्ये आपण जाऊया. आपण सर्वजण काढू शकता. योहानाचे पहिले पत्र याचा 5वा अध्याय आणि वचन 11 ते 12 मध्ये आपण बघूया. ती साक्ष हीच आहे की देवाने आपल्याला सार्वकालिक जीवन दिले आणि हे जीवन त्याच्या पुत्राच्या ठायी आहे. ज्याला तो पुत्र लाभला आहे त्याला जीवन लाभले आहे. ज्याला देवाचा पुत्र लाभला नाही त्याला जीवन लाभले नाही. माझ्या प्रियांनो, जीवनाचा रेखांश कधी पाहला म्हणजे लांबी लेंथ जीवनाची कधी आपण पाहिली तर जेव्हा पृथ्वीवर जलप्रलय झाला होता तेव्हा नोहाच्या वेळी त्याच्या अगोदर मनुष्याच्या जे वय होतं, जे आयु होतं ते 969 वर्ष होतं आणि जलप्रलयानंतर कमी होत गेले. आणि मोशेच्या वेळी स्तोत्रसंहिता 90:10 मध्ये आपण वाचूया. बघा, स्तोत्रसंहिता सगळ्यांकडे बायबल आहे. स्तोत्रसंहिता 90 आणि 10 मध्ये असं लिहिलेलं आहे. स्तोत्रसंहिता 90 आणि 10 मध्ये आमचे आयुष्य 70 वर्ष आणि शक्ती आपल्यास फार तर 80 वर्ष असले तरी त्याचा डामडोल केवळ कष्टमय व दुःखमय आहे, कारण ते लवकर सरते आणि आम्ही निघून जातो. स्तोत्रसंहिता 89 आणि 47 मध्ये असं लिहिलेलं आहे त्याच्याच वरती, माझे आयुष्य किती अल्प आहे याची आठवण कर. तू सर्व मानवजाती निर्माण केली ती व्यर्थच काय ना. बघा, आयुष्य किती अल्प आहे याची आठवण कर. त्याचप्रमाणे याकोबाचे पत्र 4था अध्याय आणि 13 ते 15 मध्ये लिहिलेलं आहे. याकोबाचे पत्र याचा 4था अध्याय आणि 13 ते 15 मध्ये लिहिलेलं आहे. अहो, तुम्ही म्हणता की आपण आज उद्या अमुक एका शहरी जाऊ, तेथे 1 वर्ष घालू आणि व्यापारात कमाई करू, त्या तुम्हाला उद्याचे समजत नाही. तुमचे आयुष्य ते काय? तुम्ही वाफा, ती थोडा वेळ दिसते आणि मग दिसेनाशी होते. असे न म्हणता प्रभूची इच्छा असेल तर आपण जगू व अमुक अमुक करू असे म्हणा. परमेश्वराने आमचे जीवन त्याच्या सर्वोच्च इच्छेने आपल्या जीवनाच्या विस्ताराची लांबी निश्चित केलेली आहे. त्याच्याही स्वइच्छेने, त्याच्या सर्वोच्च इच्छेने परमेश्वराने आपल्या जीवनाच्या विस्ताराची लांबी निश्चित केलेली आहे. माझ्या प्रियांनो, कधी जीवन म्हणजे काय आणि आपण कधी त्याची तुलना आपण कधी केली, जीवनाची तुलना, जीवनाची तुलना आपण कधी कम्पेअर केलं की जीवन म्हणजे काय, कधी आपण कधी पाहिलं तर स्तोत्रसंहिता 73 आणि 20 मध्ये कधी आपण जेव्हा बघतो की त्याच्यामध्ये काय लिहिलं आहे की आपण तुलना करूया जीवनाची. जीवन काय आहे. कधी स्तोत्रसंहिता 73 आणि 20 मध्ये कधी पाहिलं तर त्याच्यामध्ये काय लिहिलं, जीवन एक स्वप्नासारखे आहे ना. स्तोत्रसंहिता 73:20 मध्ये आपण बघूया. 73:20, जागा झालेल्या मनुष्याला जसे स्वप्न निरर्थक वाटते तसे हे प्रभू सज्ज होतात त्यांचे ते स्वरूप तुच्छ मानसील. बघा, स्वप्न किती मोठे असू द्या, थोड्या सेकंदाचे काय नाही, आपण स्वप्नाला पुन्हा आणू शकतो का? नाही. किती मोठं स्वप्न असू द्या, नाही.
त्याचप्रमाणे माझ्या प्रियांनो, जीवन क्षणभंगूर आहे. जीवन एकदाच आपल्याला मिळतं आणि पुन्हा नाही मिळत. आणि क्षणभंगूर आहे माझ्या प्रियांनो, स्वप्नासारखे आहे. किती मोठं असू दे. आणि एका सेकंदाचे काय आपण स्वप्नाला वापस नाही आणू शकत, एका सेकंदासाठी. पण जीवन कसं आणू शकतो आपण? त्याचप्रमाणे उपदेशक 6वा अध्याय आणि 12व्या वचनामध्ये कधी आपण पाहिलं, उपदेशक याचा 6वा अध्याय आणि 12वं वचन, की जीवन एक सावली सायासारखा आहे, छाया एका सावलीसारखा आहे. 6वा अध्याय आणि 12व्या वचनामध्ये लिहिलेलं आहे, मनुष्य आपल्या निरर्थक आयुष्याचे छायारूप दिवस घालवितो, त्यात त्याला काय लाभ होतो ते कोणास ठाऊक. मनुष्याच्या पश्चात भूतलावर काय होईल हे त्याला कोणाच्याने सांगेल. जीवन एक सावलीसारखं आहे माझ्या प्रियांना. काय आपण व्यक्तीची सावली पाहून त्याला ओळखू शकतो? नाही. सावली धोका देणारी होऊ शकते. सावली खूप मोठी आणि खूप लहान, खूप छोटी सुद्धा होऊ शकते. बरोबर आहे? खूप लांब होऊ शकते सावली आणि खूप छोटी एवढीशी ना, आणि ती धोका देणारी आहे ना. कधी आपण सावली हे नाही करू शकत. बरोबर आहे? आणि त्याचप्रमाणे याकोबाचे पत्र याचा 4था अध्याय आणि याचा 14व्या वचनामध्ये लिहिलेलं आहे की जीवन हे एक वाफेसारखे आहे ना, वाफ ना. 4था अध्याय याकोबाचे पत्र 4था अध्याय आणि 14व्या वचनामध्ये आपण बघूया, त्या तुम्हाला उद्याचे समजत नाही. तुमचे आयुष्य ते काय, तुम्ही वाफ आहात, ती थोडा वेळ दिसते आणि मग दिसेनाशी होते. बघा, स्पष्ट लिहिलं आहे. पाण्याच्या विषयी आपल्याला माहिती आहे, पाणी आपण पिऊ शकतो, गटा 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 पिऊ शकतो आपण. बरोबर आहे? वाफेला पिऊ शकत नाही. त्याचप्रमाणे जीवन खूप अल्प आहे माझ्या प्रियांनो, खूप अल्प आहे. आणि 2 शमूएल याचा 14वा अध्याय आणि 14व्या वचनामध्ये लिहिलेलं आहे की जीवन हे पाण्यासारखं आहे. बघा, 2 शमूएल याचा 14वा अध्याय आणि 14व्या वचनामध्ये लिहिलेलं आहे. मी वाचतो. आपण सर्वांस मरणे आहे. आपण भूमीवर सांडलेल्या पाण्यासारखे आहोत, ते पुन्हा भरून घेता येत नाही. देव प्राणहरण करीत नसतो, तर घालून दिला इसम आपल्यापासून कायमचा घालून दिला जाऊ नये अशी योजना करीत असतो. बघा, भूमीवर सापडलेल्या पाण्यासारखं आहे जीवन माझ्या प्रियांनो, पाण्यासारखं आहे. एका क्षणात माती वर कधी पाणी सांडलं, ती माती पाण्याला शोषून घेते आणि पाणी दिसेनासं होतं. तसं आपलं जीवन आहे माझ्या प्रियांनो. जीवनाच्या अंतरामध्ये एक वेळ आहे. या प्रवासामध्ये, जीवनाच्या प्रवासामध्ये, अंतरामध्ये खूप आपण परमेश्वरांची आपली अंतर जेव्हा सीमा किंवा लांबी आपण परमेश्वर निश्चित केलेली आहे, अंतरामध्ये एक वेळ आहे माझ्या प्रियांनो, ज्यामध्ये लांब अंतराची तयारी आपल्याला करावी लागतं. एका सेकंदासाठी या क्षणभंगूर जीवनामध्ये सर्वात मोठा आणि महत्त्वपूर्ण प्रश्न आहे माझ्या प्रियांनो. गांभीर्याने याचा विचार करा की हा प्रश्न एका सेकंदाचा आहे. एका सेकंदाचा क्षणभंगूर जीवनामध्ये हा जो प्रश्न आहे आपल्यासाठी, तो एका सेकंदाचा प्रश्न आहे. आणि हा प्रश्न जो आहे तो एका सेकंदाचा हा प्रश्न असा प्रमाणे आहे की आपण सार्वकालिक जीवन कोठे व्यतीत करायचं आहे. आपलं सार्वकालिक जीवन, अनंत काळचं जीवन कोठे व्यतीत करायचं आहे. स्वर्ग आणि नरक हे आपल्या सर्वांना माहीत आहे आणि यामधून आपल्याला एकाला निवडायचं आहे माझ्या प्रियांनो. जीवन क्षणभंगूर आहे. स्वर्ग म्हणजे काय माझ्या प्रियांनो? जिथे प्रभू ख्रिस्तामध्ये राहण्याची, प्रभू येशू ख्रिस्तासोबत राहण्याचा आपला विशेष अधिकार आहे. स्वर्गामध्ये आपण जेव्हा परमेश्वरा प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास करतो परमेश्वराच्या, तेव्हाच आपण सार्वकालिक जीवनाचे सहभागी होतो आणि येशू ख्रिस्तासोबत आपण राहण्याचा विशेष अधिकार आहे. स्वर्ग परमेश्वराचा महान
जो सेवक आहे पौल, तो म्हणतो फिलिप्पिकरास पत्र 1 आणि 21 वचनामध्ये, मला तर जगणे हा ख्रिस्त आहे आणि मरणे हा लाभ आहे. योहान सुवर्तमान 14:6 मध्ये येशू म्हणतो, मार्ग, सत्य आणि जीवन मीच आहे. योहान सुवर्तमानामध्ये 11 आणि 25 मध्ये येशू म्हणतो, पुनरुत्थान व जीवन मीच आहे. माझ्या प्रियांनो, जिवंत परमेश्वर आहे. येशू हा जिवंत परमेश्वर आहे आणि त्याच्याजवळ सार्वकालिक जीवन आहे, अनंत काळचं जीवन आहे. माझ्या प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्ताजवळ आजच आपल्याला निर्णय आपण घेऊ शकतो की येशू ख्रिस्तासोबत आपण अनंत काळाच्या पर्यंत स्वर्गामध्ये राहू, जेव्हा आपण आपल्या हृदयामध्ये येण्यासाठी त्याला आमंत्रित करू. आज आपण निर्णय घेऊ शकतो की आपल्याला सार्वकालिक जीवन आपल्याला मिळवायचं आहे. तर आपल्याला कुठून मिळेल? तर परमेश्वराला आपल्याला आमंत्रित करायचं आहे आपल्या हृदयामध्ये. आणि जेव्हा आपण आमंत्रित करू, तर परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्त पवित्र आत्म्याच्या द्वारे आपल्या हृदयामध्ये वास करतो. तो आपल्या जीवनामध्ये येतो, आपल्या जीवनात राहतो. जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त आपल्या जीवनात येतो, तेव्हा माझ्या प्रियांनो आपले तो पाप क्षमा करतो आणि आपल्या हृदयाला स्वच्छ करतो आणि त्याच्याद्वारे आपल्याला सार्वकालिक जीवन प्राप्त होतं आणि आम्ही कधीही नाश पावत नाही. आणि परमेश्वराचं जे वचन आपल्याला परमेश्वर सांगतो की मीच मार्ग आणि सत्य जीवन आहे. आणि परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्ताजवळ माझ्या प्रियांनो जीवन आहे आणि त्या जीवनाचा मार्ग आपल्याला सांगतो आणि त्या जीवनाच्याद्वारे त्याचा जीवन जो परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्त आपल्या हृदयामध्ये वास करतो, त्याच्याद्वारे आपल्याला सार्वकालिक जीवन हे प्राप्त होतं. आणि माझ्या प्रियांनो, आपल्याला सार्वकालिक जीवनाची आज गरज आहे. म्हणून माझ्या प्रियांनो, आपण परमेश्वरावर पूर्णपणे विश्वास ठेवून त्याच्या सानिध्यात राहून त्याचा जीवनाचा खरा अर्थ आपल्याला कळतो. काही तुमच्या माहितीसाठी तुम्ही काही वचनं माझ्याकडे आहेत, ते तुम्ही लिहू शकता. योहान सुवर्तमान 11 आणि 25 ते 26 वचन. त्याचप्रमाणे योहानाचे पहिले पत्र 5 आणि 20 वचन. इफिसिकरास पत्र 2 पहिलं वचन आणि 4 ते 5. इफिसिकरास दुसरं पत्र याचं 8 ते 9 मध्ये. स्तोत्रसंहिता 89 याचं 48 मध्ये. योग याचं 14 आणि पहिलं वचन. माझ्या प्रियांनो, हे तुम्ही वाचा आणि जीवनाचा खरा अर्थ आणि परमेश्वराच्या सानिध्यात परमेश्वर तुम्हाला आणि मला आशीर्वादित करो आणि आपण एक दिवस स्वर्गामध्ये राहू, परमेश्वरासोबत राहू. आणि म्हणून आपल्या ह्या जीवन क्षणभंगुरामध्ये आपण परमेश्वराला आमंत्रित करूया, परमेश्वराच्या संगतीमध्ये राहूया, परमेश्वराच्या वचनामध्ये राहूया माझ्या प्रियांनो. आणि परमेश्वर तुम्हाला आणि मला आशीर्वादित करेल. आमेन. आपण प्रार्थना करू. परमेश्वर सहाय्य कर, मदत कर. या वचनाद्वारे तू आम्हाला आशीर्वाद कर. तू आम्हाला जीवनाचा खरा मार्ग दाखवलास. हो परमेश्वरा, धन्यवाद देतो तुझ्या जीवनासाठी परमेश्वरा. ही छोटीशी प्रार्थना तारणारा प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने करतो म्हणतोय. आमेन. प्रेज द लॉर्ड.